Hello everyone. So today we will start the next topic, the next point from your very first topic of physical chemistry, that is some basic concept of chemistry. The point is uncertainty in measurements. थोडेसे मेजरमेंट करायचे आहेत यामध्ये, जे की रेग्युलर मेजरमेंटपेक्षा थोडंसं डिफरन्स असणार आहे, जे की आपण रेग्युलर ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन करतो. त्यामध्ये जे काही अनसर्टॅनिटी आहे, त्याला आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. सो यामधला व्हेरी फर्स्ट पॉईंट अनसर्टॅनिटी इन प्रिन्सिपलमधला जो आहे तो आहे सायंटिफिक नोटेशन. सायंटिफिक नोटेशन. ओके, एक वेळेस तुम्हाला ही क्वांटिटी सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहिता आली त्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेशन्स खूप इझी जाणार आहे. हा पार्ट जो आहे कंटिन्यू तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये यूज होणार आहे, त्यामुळं हा पार्ट एकदम डिटेलमध्ये करा, वाटलंच तर व्हिडिओ परत पहा. ओके, सो सायंटिफिक नोटेशन. कसं सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहितो आपण, एक टर्म लिहितो मी, एक जनरल टर्म कॅपिटल N इंटू 10⁻⁴. याला आपण सायंटिफिक नोटेशन म्हणतो. वेअर n vary from 1 to 10 and small n should be positive or negative value. ओके, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह व्हॅल्यू. यामध्ये एक ट्रिक मी इथं तुम्हाला लिहून देतो, ती की मी फॉर्म्युल्यामध्येच इन्क्लूड करत असतो. ती मी सांगितलेली ट्रिक आहे, हे लक्षात ठेवायचं. आर एन बिलकुल बाय हार्ट करा याला. आर एन लक्षात ठेवा. तुम्ही कुठाचं तरी नाव टाका, काही करा, पण आर एन लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे यूज करायचं आहे. एक फॉर्म्युल्यासोबतच देतोय मी तुम्हाला. आता नेमकं याला सायंटिफिक नोटेशन का म्हणतोय, एखादी टर्म आहे, फॉर एक्झाम्पल मी एखादी मोठी टर्म लिहितो, मी 6000000 ही टर्म आहे. तर मला अनसर्टॅनिटी काय येते, या जर टर्मला मला मल्टिप्लाय करायचं आहे 55000 या टर्मची मल्टिप्लिकेशन करायचं आहे. किती हार्ड जाणार आहे बघा आपल्यासाठी हे मल्टिप्लिकेशन करणे, आहे की नाही. एवढी मोठी टर्म, परत ही मोठी टर्म, ही अनसर्टनिटी आहे. डायरेक्ट आपल्याला यामध्ये डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही सायंटिफिक नोटेशनचा यूज कराल त्यावेळेस हे कॅल्क्युलेशन तुम्हाला खूप इझी जाणार आहे. जे की आज रेग्युलर जे कॅल्क्युलेशन आपण 10th स्टँडर्डपर्यंत जे करायचो किंवा 5th to 7th स्टँडर्डपर्यंत जे करायचो त्यासारखंच तुम्हाला ते वाटणार आहे. कसं बघा, याला सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहिण्याची मेथड ही आहे, कॅपिटल N इंटू 10⁻⁴. या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. ते कसं लिहायचं या एक्झाम्पलवरून सांगतो मी तुम्हाला, की यामधला जो 6 टर्म आहे तोच ठेवायचा आहे पुढे, इंटू 10⁻⁴. या ठिकाणी जी काही क्वांटिटी येईल स्मॉल एनची व्हॅल्यू काढणं हे इम्पॉर्टंट असते. स्मॉल एन कसा काढायचा, त्यामध्ये कन्सिडर करतो की 1 2 3 4 5 6 झिरोनी तुम्हाला या साईडला मूव्ह व्हायचं आहे. सो 10⁻⁻6 या फॉर्मॅटमध्ये जी क्वांटिटी लिहितो, फक्त आता डिफाईन करतो मी, पुढे क्लिअर करेन की हे मी कसं लिहिलं. या फॉर्मॅटमध्ये आपण या क्वांटिटीला लिहिलेलं आहे. एवढी मोठी क्वांटिटी या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. ही जे फॉर्मॅट लिहितो आपण त्यांना म्हणायचं सायंटिफिक नोटेशन. फक्त डिफाईन करतोय, पुढे एक्स्ट्रा मी सांगणारच आहे 100%. सो दिस फॉर्मॅट ऑफ रायटिंग वी कॉल इट ॲज अ सायंटिफिक नोटेशन. या नोटेशनमध्ये आपण सगळ्या टर्म लिहिणार आहे. आता याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, त्यासाठी यूज कसं करायचा, व्हॉट इज दिस आर एन, हे सगळे पॉईंट मी आता डिस्कस करेन तुमच्यासोबत. ठीक आहे, सो आर एन लक्षात राहिलंय. आर एन फक्त आता पाठ करा. आता मी त्याला अप्लाय कसं करायचं, एक तलवार दिली तुमच्या हातात, आता शिकवतो त्या तलवारीला चालवायचं कसं, आहे ना. सो सायंटिफिक नोटेशनमध्ये एखादी क्वांटिटी, फॉर एक्झाम्पल आता जी दिलेली होती ती कशी लिहिली बघा. समजा मी एक क्वांटिटी लिहिली 6000000. दुसरी लिहितो मी 0.000006. हीच क्वांटिटी डेसिमलमध्ये लिहिली आहे, डेसिमल पॉईंट म्हणतो त्याला आपण, आणि ती ॲज अ नॉर्मल क्वांटिटी लिहिली आहे. त्यावेळेस पॉझिटिव्ह असणाऱ्या क्वांटिटीला, स्मॉलेस्ट असणाऱ्या क्वांटिटीला सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहायचं कसं हे आता मी सांगतोय. एकदम टार्गेट तुमचं बोर्डकडे असलं पाहिजे, फोकस कंप्लीट बोर्डकडे असलं पाहिजे. तर ज्यावेळेस अशी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, खूप मोठी व्हॅल्यू आहे, त्यावेळेस काय करायचं मी सांगतोय तुम्हाला. आता इथं डेसिमल कन्सिडर करायचं, मी सांगतोय तसं करा. ओके, इथं डेसिमल, सगळ्यात शेवटी डेसिमल कन्सिडर करायचा. त्या डेसिमलची मुवमेंट करायची 1 2 3 4 5 6 7 कुठपर्यंत 1 डिजिट नंतर डेसिमल आणून ठेवायचा. किती आली काउंटिंग, 1 2 3 4 5 6 7 पर्यंत आली. आता फक्त 6 लिहायचं. 6
पुढे काही नाही 6 इंटू 10 टू द पॉवर जी क्वांटिटी आलेली आहे, जी काउंटिंग आलेली आहे ते लिहायचं पॉवरमध्ये. आलं सगळ्यांच्या लक्षात? सो 6 इंटू 10⁻⁻7 लिहायचं, +7. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. सो दिस इज अबाउट पॉझिटिव्ह साईन. व्हॉट अबाउट निगेटिव्ह? आता इथं या, इथं लक्ष द्या, आता फोकस करा. मी काय म्हणतोय त्याच्याकडे, डेसिमल आहे, डेसिमल मी हा डेसिमल इकडे शिफ्ट करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 एक नंतर आणायचं. सायंटिफिक नोटेशनचा रूलच आहे तो, एक नंतर डेसिमल आणायचा. 7नी मी मूव्ह केलंय. ओके, आता माझी जी मुवमेंट होती ना, तुम्हाला मी आर्यन जे म्हणलं की तुम्ही लक्षातच ठेवा, हे इथं लक्षात अप्लाय करायचं तुम्हाला. आर्यन, ज्या वेळेस मी डेसिमल पॉईंट राईट साईडला मूव्ह करेन, राईट साईडला ज्यावेळेस मी डेसिमल पॉईंट मूव्ह करतो त्यावेळेस मला कुठली व्हॅल्यू वाढवायचं आहे? निगेटिव्ह व्हॅल्यू. त्यामुळे मी म्हणलं तुम्हाला आर्यन. व्हेन वी शिफ्ट द डेसिमल टुवर्ड्स राईट साईड देन इन्क्रीज विथ निगेटिव्ह साईन. म्हणजे आता जे काही मी पॉवरमध्ये लिहिलं ना, जे एक्सपोनेन्शियलमध्ये लिहिणार आहे त्याला मी निगेटिव्ह साईन देईन. आर्यन, आय एम शिफ्टिंग द डेसिमल टुवर्ड्स राईट साईड. राईट साईडला शिफ्ट केलं, काय लिहिणार आहे मग याच्यासाठी? 6 इंटू 10⁻⁻n फॉर निगेटिव्ह -7. याच्यामध्ये त्याच्या अपोजिट करायचं, एकच पाठ ठेवायचं आहे कारण कन्फ्युजन होणार आहे तुम्हाला, त्यामुळे एकच पाठ ठेवायचं आर्यन. त्याच्या अपोजिट करायचं वर. पुढे काय करतोय बघा बरं, आपण डेसिमल इथला आपण लेफ्ट साईडला आर्यन आहे तर त्याच्या अपोजिट करायचा, तो पॉझिटिव्ह असेल. सो या साईडला ज्यावेळेस मी मूव्ह करेन त्यावेळेस पॉझिटिव्ह साईन, ज्यावेळेस राईट साईडला मूव्ह करेन त्यावेळेस निगेटिव्ह साईन. आली या गोष्ट लक्षात सगळ्यांच्या? सो आता एक्झाम्पल भरपूर सॉल्व्ह करायचं आपल्याला. मी 1-2-3 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो या ठिकाणी. ठीक आहे, सो ही सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहिण्याची मेथड आहे. भरपूर क्वांटिटीज असतील त्यांना आपल्याला लिहिता येतं. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलमध्ये 706,000 अशी एक क्वांटिटी आहे, याला लिहायचं आहे. सेकंड वन 0.000093 अशी एक क्वांटिटी आहे, तुम्ही कोणतीही घेऊ शकता. त्यानंतर थर्ड क्वांटिटी आहे 0.00000562 अशी एक क्वांटिटी आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी आपण पॉवरमध्ये घेऊया. फोर्थ क्वांटिटी 7,000,000,000,000 वॉट एव्हर मे, किती झिरो असतील तर. चला एक एक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला या ठिकाणी, आणि नंतर तुम्ही स्वतः मॅक्सिमम प्रॉब्लेम तुम्ही मनाने, मी काही पाठ करून आले का प्रॉब्लेम, हे बिलकुल नाही आहे ना. सो तुम्ही मनाने कितीही प्रॉब्लेम घेऊन सॉल्व्ह करू शकता. ज्यावेळेस पॉझिटिव्ह संख्या असेल, पॉझिटिव्ह डेसिमल वगैरे नसेल त्यावेळेस काय करायचं, शेवटी डेसिमल कन्सिडर करायचा आहे, द्यायचा बिलकुल नाही आहे ना, कन्सिडर करायचा आहे. सो या डेसिमलला मी लेफ्ट साईडला मूव्ह करतोय, राईट साईडला मूव्ह केला तर निगेटिव्ह व्हॅल्यू वाढणार आहे, आर्यन आहे ना. सो 1 2 3 4 5 6 7 एक नंतर घेऊन यायचा, एक नंतर डेसिमल आला पाहिजे. सो आता हे किती येणार आहे? 7 पॉईंट, रिअल नंबर असतील तर लिहून टाकायचे 06, बाकीचे लिहिण्याची गरज नाही. 7.06 कितीने मूव्ह केलं आहे? 1 2 3 4 5 6 7 मूव्ह केलं आहे, इंटू 10⁻, राईट साईडला लेफ्ट साईडला मूव्ह केला आहे, पॉझिटिव्ह असेल 7. दिस इज द सायंटिफिक नोटेशन ऑफ दिस अ बिग वर्ड. ओके, सो नेक्स्ट सेकंड जो पॉईंट आहे त्यामध्ये बघा 0 पॉईंट एकदम स्मॉल, जी काही संख्या असेल ती एकदम स्मॉल आहे. यामध्ये मला या डेसिमलला मला राईट साईडला घेऊन जायचे. सो 1 2 3 4 5 6 इथंपर्यंत आणायचं. 6नी राईट साईडला आर्यन राईट साईडला मूव्ह केलाय 9.3 इंटू 10⁻, कितीनी 1 2 3 4 5 6 निगेटिव्ह आर्यन बिलकुल विसरायचं नाही. सो 9.3 इंटू 10⁻⁻6 असं लिहू शकतो याला. नेक्स्ट क्वांटिटी पहा, नेक्स्ट क्वांटिटी यामध्ये पण मला राईट साईडला मूव्ह करायचं 1 2 3 4 5 5. सो 5.62 इंटू 10⁻⁻5 आता यायला लागलं आहे सगळ्यांना आहे ना. सो रिअलाइज करा, येऊनच जाईल. आता ही एकदम पॉझिटिव्ह संख्या आहे, खूप मोठी संख्या आहे. इथं डेसिमल कन्सिडर केला 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
सो 7 इंटू 10⁻10. ओके, या पद्धतीनं तुम्हाला त्याला स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहिता येतं. फॉर एक्झाम्पल आणखी एखादी संख्या असेल जी की तुम्हाला वाटत असेल की यामध्ये पण खूप पॉझिटिव्ह साईन असतील, तर फॉर एक्झाम्पल 65300 असं असेल. किंवा आणखी एक घेऊया 7932556 अशी पण असेल. सगळे रिअल नंबर असतील, त्यावेळेस झिरो नसतील, त्यावेळेस कसं करायचं. सो यामध्ये पण पाहू शकता तुम्ही डेसिमल इथं कन्सिडर केला 1 2 3 4 6.53 इंटू 10⁻, लेफ्ट साईडला आला पॉझिटिव्ह 4. ओके, नेक्स्ट बघा यामध्ये पण आपण करू शकतो. इथं डेसिमल आहे, छोटी संख्या करायचं 1 2 3 4 5 7.93256 इंटू 10⁻5. या साईडला मूव्ह करतो 1 2 3 4 5. आली लक्षात सगळ्यांना. सो या पद्धतीने तुम्हाला सायंटिफिक नोटेशनमध्ये कुठलेही वर्डिंग लिहिता येते, कुठलीही संख्या लिहिता येते. सो दिस इज अबाउट सायंटिफिक नोटेशन. यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन कसे घ्यायचे हे सांगितलं मी तुम्हाला. त्यानंतर आपण चेक करणार आहे की यामध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कुठल्या पद्धतीने करायचं. ठीक आहे. सो नेक्स्ट जो सायंटिफिक नोटेशनचा ॲप्लिकेशनवाला पॉईंट आहे तो आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. सायंटिफिक नोटेशनवाल्या वर्ड्सचे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन्स कसे करायचे. सो मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके, अनसर्टनिटी कशामुळे आली आहे. ही संख्या आता लिहिली आहे सारखी. कुठली आहे 6500000 मल्टिप्लाय विथ 550000. कसं करायचं मल्टिप्लिकेशन, हार्ड जाणार आहे. याला सायंटिफिक नोटेशनमध्ये कसं लिहिणार मी दाखवतो या ठिकाणी. सो 1 2 3 4 5 6 6.5 इंटू 10⁻6 असं लिहायचं. मल्टिप्लाय विथ या ठिकाणी 1 2 3 4 5 5.5 इंटू 10⁻+5. आली गोष्ट लक्षात. सायंटिफिक नोटेशन आत्ताच सांगितलंय, बिलकुल त्यापेक्षा वेगळं नाही. आता याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन कसं करायचं ही गोष्ट आता शिकायची आहे तुम्हाला. ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस एक्सपोनेन्शियल जे दिसत आहेत दोघांमध्ये त्यांची करायची ॲडिशन. लक्षात ठेवा, ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस एक्सपोनेन्शियलमध्ये ॲडिशन करायची. नोट ठेवा हा पॉईंट, विसरून जातो कंटिन्यू. सो एक्सपोनेन्शियलची मी ॲडिशन करणार, बाकी यांचं मल्टिप्लिकेशन करणार. मग फक्त मी फॉर्मॅट सांगतो, कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करायचं. सो 6.5 इंटू 5.5 यांना एकत्र केलं इंटू 10⁻6+5 दोघांमध्ये ॲडिशन करायची. फायनली आपण कसं लिहितो हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. 6.5 इंटू 5.5 इंटू 10⁻11 हे झालं तुमचं आन्सर. कळलं. एक्सपोनेन्शियलची ॲडिशन करायची, हाच पॉईंट यामध्ये शिकण्याचा आहे तुम्हाला. ठीक आहे. बाकी कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येईल हे. सो इन मल्टिप्लिकेशन ॲडिशन ऑफ एक्सपोनेन्शियल टेक्स प्लेस. ठीक आहे. त्यानंतर डिव्हिजनमध्ये काय असेल. सो यामधला नेक्स्ट जो पॉईंट आहे डिव्हिजन. एक्झाम्पल्स याचे भरपूर घेता येतील आपलं. सो डिव्हिजनमध्ये काय असेल. डिव्हिजन फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठली अशी संख्या दिली की 55 00 000 4 times 0 0 0 डिवायडेड बाय आहे की नाही 5 0 0 0 0 0 0 डिवायडेशन करायचं. बिलकुल अवघड जाईल आहे ना. सो पॉईंटमध्ये पण घेऊया, ते पण करता येईल. यामध्ये काय करतो आपण डेसिमल इथं कन्सिडर केला 1 2 3 4 5 6 7 5.5 इंटू 10⁻+7. एक क्वांटिटी लिहिली सायंटिफिक नोटेशनमध्ये, दुसरी क्वांटिटी लिहा 1 2 3 4 5 6 5 इंटू 10⁻6. ओके. आता काय चेंज काय करायचं आहे डिवायडेशनमध्ये एक्सपोनेन्शियलमध्ये सबस्ट्रॅक्ट करायचं. सबस्ट्रॅक्ट डिवायडेशन. ओके. डिव्हिजनमध्ये ऑलवेज एक्सपोनेन्शियलचा सबस्ट्रॅक्शन करायचं. लक्षात ठेवा ही गोष्ट. सबस्ट्रॅक्ट एक्सपोनेन्शियल तो पॉईंट नोट ठेवा. सो काय येईल हे 5.5
डिवायडेड बाय, यांचं डिवायडेशन करायचं, या क्वांटिटीमध्ये काही चेंज नाही, डिवायडेशन इंटू 10⁻⁷ - 6. किती येईल हे, जे काही येत असेल हे 1.1 येईल है ना, 1.1 इंटू 10⁻⁴ येईल, त्यालाच आपण काय लिहितो 11. ठीक आहे, यासारखं तुम्हाला ही क्वांटिटी लिहायचं आहे. सो दिस इज अबाउट डिव्हिजन. कळालं. मल्टिप्लिकेशनमध्ये काय करतोय आपण, एक्सपोनेन्शियलमध्ये ॲडिशन करतोय आणि डिव्हिजनमध्ये एक्सपोनेन्शियलमध्ये सबस्ट्रॅक्शन करतोय. बिलकुल विसरायचं नाही, हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. फायनली मी सगळ्यांमध्ये सांगेन तुम्हाला. ओके, तुम्ही म्हणाल सर निगेटिव्ह साईनवाले असतील तर कसं करायचं आहे, सेम थिंग करायचं आहे तुम्हाला निगेटिव्ह साईनमध्ये. फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल त्याचं पण घेऊया, 0.00066 असेल, डिवाइड किंवा मल्टिपल करा, तुम्ही काही करू शकता. सो मल्टिपल केलं आपण 0.00003 अशी असेल क्वांटिटी. यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं तुम्हाला. आधी याला सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहायचं 1 2 3 4 5. सो 6.6 इंटू 10⁻⁴ राईट साईडला मूव्ह होतोय निगेटिव्ह. कळालं. सो RN लक्षात ठेवायचं आहे. सो मल्टिप्लाय विथ इथं 1 2 3 4 5, 3 इंटू 10⁻⁵. आली गोष्ट लक्षात. सो ही कसं असेल, साईन मायनस असेल. सो काय करायचं आपल्याला, ज्या वेळेस आपण मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस ॲडिशन करायचं आहे. कशाची, एक्सपोनेन्शियल. बिलकुल विसरायचं नाही, हे विसरलात की गेला आन्सर. सो काय येते हो, -5 प्लस -5 काय येणार आहे, -5 -5 काय येईल हे, -10. कळते गोष्ट. यामध्ये ॲडिशन असणार आहे. आपण फायनल जे आन्सर असणार आहे एक्सपोनेन्शियलचं त्याला आपण -10 लिहिणार. ठीक आहे. सो काय येईल होय, 6.6 मल्टिप्लाय विथ 3 इंटू 10⁻⁻10. दिस इज युअर आन्सर. हे मल्टिप्लिकेशन करून घेतलं की आन्सर येईल. चालतंय. सो दिस इज ऑल अबाउट मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. आय होप सगळ्यांना कळतंय है ना. सो आता फक्त ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शनमध्ये काय असणार आहे ती क्वांटिटी मी सांगतो या ठिकाणी. ठीक आहे. सो दिस इज अबाउट मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. एकदम सिम्पल टर्मनी चाललोय आपण. हे सगळ्यांनी व्यवस्थित करायचं. समजलं नसेल व्हिडिओ परत पहा 100% येईलच. नेक्स्ट आहे ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. नेमकं ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये काय चेंज असणार आहे तो पाहूया आपण. सो अशा क्वांटिटीजमध्ये ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कसं करायचं. फॉर एक्झाम्पल कुठली एक क्वांटिटी घ्या, 66 00 000 4 टाइम 0 n टाइम 0 कितीही घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर 77 0 0 0 0 0 कितीही घेऊ शकता. प्लस आहे. थोडंसं लक्ष करायचं आहे. पॉझिटिव्ह ज्यावेळेस करायचं असेल तुम्ही म्हणाल सर हे असं सोपं जाईल ना, पण अशा क्वांटिटी असतात ज्यावेळेस ते सोपं नसणार आहे. त्यावेळेस कसं करायचं आहे, फक्त सिम्पल रूल सांगतो आधी. सो डेसिमल शिफ्टिंग 1 2 3 4 5 6 7, 6.6 इंटू 10⁻⁴ या साईडला मूव्ह आलाय 7 प्लस पुढे काय येणार आहे 1 2 3 4 5 6, 7.7 इंटू 10⁻⁶ अशी क्वांटिटी आली आहे. आता यामध्ये ॲडिशन कशी करायची ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी की तुम्हाला इथं नोट करत होता तुम्ही. ज्या वेळेस ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन दोन्हीही असतील, पॉईंट नोट ठेवा, ज्या वेळेस ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन असतील त्यावेळेस एक्सपोनेन्शियल कॉमन घ्यायचं. एक्सपोनेन्शियल कॉमन घ्यायचं. ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन असेल ॲडिशन करायचे, ज्यावेळेस डिव्हिजन असेल सबस्ट्रॅक्ट करायचे. पण ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन दोघांमध्ये पण काय करायचं तुम्हाला, एक्सपोनेन्शियल हा कॉमन घ्यायचा आहे. आता मला हे कॉमन काढायचं इथून 10⁻⁷ आहे, 10⁻⁶ आहे. कॉमन येईल का, बिलकुल येणार नाही. त्यावेळेस थोडंसं परत लॉजिक अप्लाय करा. मी याला 10⁻⁷ करू शकतो, चेक करू शकता. मी याला 10⁻⁷ करू शकतो. डेसिमल मी कुठपर्यंत शिफ्ट करेन बघा, 7 येईपर्यंत. सो 1 2 3 4 5 6 7 काय अडचण नाही, चेंज करू शकता तुम्ही डेसिमलला. सो हे किती येईल 6.6 इंटू 10⁻⁷. आता मी डेसिमल चेंज केला आहे तिथला, इथं आला आहे. सो 0.77 इंटू 10⁻⁷. पॉवर काय करून घ्यायच्या, कॉमन करून घ्यायच्या दोघांमध्ये पण बाय चेंजिंग द डेसिमल.
डेसिमल पॉईंट शिफ्ट करून पॉवर सेम करून घ्यायचं. आता पॉवर 7 आला, पॉवर 7 आला, एक्सपोनेन्शियल सेम आले. आता मी कॉमन काढू शकतो एक्सपोनेन्शियल. त्यावेळेस आता जे काही प्रोसिजर आहे यामध्ये ॲडिशन आहे 6.6 प्लस 0.77 यांची ॲडिशन करता येईलच. एक्सपोनेन्शियल आला कॉमन. दिस इज युअर आन्सर. क्लिअर आली या गोष्ट लक्षामध्ये सगळ्यांना. सो ज्या वेळेस ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असेल एक्सपोनेन्शियलला ॲडजस्ट करायचं. ॲडजस्ट सायंटिफिक नोटेशनचे रूल वापरून ॲडजस्ट करता. तुम्ही म्हणाल सर तुम्ही याला 7 का केलं, याला 6 करूया, त्याला 6 करता येतं. बघा 6 कसं करता येईल. समजा तुम्ही असं म्हणलात की सर मला याला चेंज करायचं आहे. दुसरी एक मेथड सांगतो आणखी की मला हे 7 पर्यंत नाही न्यायचं. दोघांमध्ये पण डेसिमल असं शिफ्ट करायचं जेणेकरून एक्सपोनेन्शियल कॉमन आला पाहिजे. आता एक वेळेस परत लक्ष द्या. तुम्ही म्हणाल मला 6 करायचं आहे. सो याला पण 6 करा. 1 2 3 4 5 6 किती येतं हे 66 × 10⁻⁻6. ठीक आहे. आन्सर तेच येणार आहे. इथं पण पाहू शकता 1 2 3 4 5 6 तुम्ही 6ने केला 7.7 × 10⁻⁶. आता या दोघांमधून कॉमन काय येणार आहे 10⁻⁶. आली गोष्ट लक्षात. या दोघांची तुम्ही ॲडिशन करा तुम्हाला आन्सर येईल. त्यावेळेस एक्सपोनेन्शियल फॅक्टर काय असेल 10⁻⁶ असेल. क्लिअर आहे. सो दिस इज अबाउट ॲडिशन. सबस्ट्रॅक्शनचं एखादा एक्झाम्पल घेऊया आपण. एकदम सिम्पल आहे. कळाले लक्षात सगळ्यांना येते. ॲडिशनमध्ये एक्सपोनेन्शियल असा बनवायचा जो की दोघांमध्ये पण कॉमन असला पाहिजे. दोघांमध्ये कुठेही ॲडजस्टमेंट करू शकता तुम्ही. एकतर याच्यामध्ये करा किंवा या क्वांटिटीमध्ये. दोघांपैकी एका क्वांटिटीमध्ये ॲडजस्टमेंट करून एक्सपोनेन्शियल कॉमन आणायचा आणि तो कॉमन घ्यायचा. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शनमध्ये दाखवतो आता. सिंपल रूल आहेत. सबस्ट्रॅक्शनमध्ये फॉर एक्झाम्पल 0.000692 असेल मायनस 0.000521 सबस्ट्रॅक्शन करायचं. ओके. यावेळेस निगेटिव्ह क्वांटिटीमध्ये दिलं आहे मी. पाहू शकता तुम्ही. सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. लक्षात घ्या. आता मी याला एक्सपोनेन्शियलमध्ये लिहितो सायंटिफिक नोटेशनमध्ये. 1 2 3 4 किती येते हो 6.92 × 10⁻⁻4 RN लक्षात ठेवला आहे. राईट साईडला मूव करा असेल निगेटिव्ह वाढवायचं. मायनस ही क्वांटिटीला करा 1 2 3 4 4 घेऊ शकता. 1 2 3 4 ने घेतलं आहे. सो 5.21 × 10⁻⁻4. काय केलं मी ह्या दोन्ही क्वांटिटीला डेसिमल असं शिफ्ट केला जेणेकरून दोन्हीही कॉमन येतील. लक्षात येते गोष्ट. हे अप्लाय करायचं आहे तुम्हाला. सो त्यामुळे मी याच्यात पण -4 पर्यंत शिफ्ट केला आहे, याच्यात पण -4 पर्यंत शिफ्ट केला आहे. सो पुढे काय लिहिणार आहे मी 6.92 मायनस 5.21 × 10⁻⁻. कॉमन घ्या दोघांमधून पण -4 हा कॉमन येईल. पुढे जी काही प्रोसिजर कराल त्यातून तुम्हाला आन्सर मिळेल. आली गोष्ट लक्षात. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये सेम रूल आहेत कॉमन घेण्याची. तुम्ही परत एकदा पाहू शकता हा व्हिडिओ आणि बाय हार्ट करा याला. कारण मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये कंटिन्यू येणार आहे. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन कंटिन्यू येणार आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हा असतो. आता मी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये लिहून देतो की तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी. ओके. चारही असतील तर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ॲडिशन सबस्ट्रॅक्शन. ओके. हे नोट ठेवायचं सगळ्यांनी. ज्या वेळेस मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेस एक्सपोनेन्शियल सोबत काय करणार आहे आपण एक्सपोनेन्शियलमध्ये ॲडिशन करायची. ॲडिशन बिलकुल लक्षात ठेवा. ज्या वेळेस डिव्हिजन असेल त्यावेळेस सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन. एक्सपोनेन्शियलमध्ये सबस्ट्रॅक्शन करायचं. ज्या वेळेस ॲडिशन असेल त्यावेळेस कॉमन घ्यायचा. कॉमन बनवता आलं सेम डेसिमल शिफ्ट करायचा सेम पॉवर येईपर्यंत. सबस्ट्रॅक्शनमध्ये पण कॉमन घ्यायचं आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला सायंटिफिक नोटेशनचे सर्व प्रॉब्लेम्स येतील. हे
परीक्षेमध्ये कधी डायरेक्ट विचारलं नाही, पण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपण ह्याला यूज करतो. डेसिमल शिफ्टिंग आलीच पाहिजे त्यावेळेस, त्याशिवाय तुम्हाला कॅल्क्युलेशन बिलकुल येणार नाहीत. बाय हार्ट करा, एक वेळेस परत पहा व्हिडिओ, मी परत सांगतोय तुम्हाला, कारण हे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळेस येईलच. चालतंय. सो ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि कॉमन घेणे हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे यातला. चालतंय. सो थँक्यू. आय होप सगळ्यांना लक्षात आलं असेल. ठीक आहे.